श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. तर आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे की जे आजकाल त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा एकटेपणा जाणवतो. सगळं काही सुरळीत चालू असताना देखील आपल्याला एकटं एकटं वाटतं. आपली सगळी जवळची लोकं म्हणजे जसं की आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा, बायको, मैत्रिणी हे सगळ्या आपल्याजवळ असतानाही आपल्याला एकटं एकटं असं फील होत राहतं. आणि आपल्याला आतून असं वाटतं की मी कोणासोबतच कनेक्ट नाही आहे. आपण मग आपलं मन मोबाईलमध्ये गुंतवतो. मोबाईलच्या रील्स स्क्रोल करत करत बराच वेळ निघून जातो. आणि जेव्हा तो मोबाईल आपण सायलेंट करून बाजूला ठेवतो तेव्हा मग आपल्याला जास्तच असं एकटं एकटं फील होत असतं की आपल्या आयुष्यात काहीतरी मिसिंग होतं आहे. अशा फिलिंग्स आजकालच्या 70 ते 80% लोक याच्यामधून जात आहे. एकटेपणा ही एक अशी फिलिंग बनून गेलेली आहे जी प्रत्येक एज ग्रुपमध्ये दिसून येते. सोशल मीडियावर तर आपण हजारो लोकांसोबत कनेक्ट झालेलो असतो, पण आपल्या आतून आपण एकटे पडलेलो असतो. अशात तुम्ही एकटेच नाही आहात. जगात असे असंख्य लोक आहेत. बऱ्याच वेळा आपण कितीही गर्दीमध्ये असलो किंवा काही कार्यक्रमाच्या ठिकाणी असलो, बरेच आपले नातेवाईक मित्रमंडळी भेटतात, तरीही आपण मनात विचार करतो की मी एकटाच आहे किंवा एकटीच आहे. एकटेपणा हा तेव्हा नाही होत जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणीही नाही आहे. एकटेपणा हा तेव्हा जाणवतो जेव्हा आपण स्वतःशी आणि परमात्म्याशी कनेक्ट होत नाही. आपल्याला बाहेरच्या जगाशी जास्त कनेक्ट व्हायला आवडतं आणि आपल्याला बाहेरच्या लोकांशी किंवा नातेवाईकांशी आपल्याला बऱ्याच अशा अपेक्षा असतात. आता तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्याच लोकांपासून अपेक्षा नाही करणार तर मग कोणाशी करणार? या जगात प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यात बिझी आहे. प्रत्येकाचं मन कुठल्या ना कुठल्या ओझ्याने भरलेलंच आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की त्यांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे किंवा आपण त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो आणि कधीकधी ते गोष्ट ते पूर्ण करत नाही, मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एकटे पडलेलो आहोत. पण जेव्हा आपल्याला त्या नात्याचे भाव कळायला लागतात तेव्हा आपल्याला खरोखर कळायला लागतं की मी कधीच एकटा नव्हतो किंवा एकटी नव्हते. परमात्मा माझ्यासोबत आहे कायम. तुम्ही ज्या देवाचं करत असाल त्या देवाला मनात ठेवा. तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट त्याच्यासोबत शेअर करा. तुमचं सुख, दुःख, इव्हनली दिवसभर घडलेल्या गोष्टीसुद्धा तुम्ही तुमच्या परमात्म्यासोबत शेअर करू शकता. आणि मग बघा तुम्हाला किती फ्रेश वाटतं आणि तुमचं मन किती हलकं होतं. असे केल्याने तुम्हाला अजिबात एकटं एकटं वाटणार नाही. जसे तुम्ही तुमच्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत मनातली गोष्ट शेअर करतात, तसंच तुम्ही एकदा आपल्या परमात्म्यासोबत आपल्या मनातली गोष्ट शेअर करून बघा, मनाला किती आनंद वाटतो. आणि बाहेरच्या जगाशी कनेक्ट होण्यापेक्षा किंवा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण आपल्या परमात्म्याशी कनेक्ट व्हावं आणि परमात्म्यासोबत आपल्या मनातल्या गोष्टी शेअर कराव्या. कारण आपण कुठल्या नातेवाईकांकडे सांगतो किंवा आपल्या मित्रपरिवारात सांगतो, त्यांना सांगून काय उपयोग असतो? ते थोडीच आपला एकटेपणा दूर करू शकतात. आणि परमात्म्याला शब्दांची गरज नसते, त्याला फक्त भाव महत्त्वाचे असतात. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी शांतपणे एका जागेवर बसा, डोळे बंद करा
आणि तुमचा ज्याही कुठल्या देवावर विश्वास असेल, तुम्ही ज्या देवाचं मनोभावे पूजा करत असाल त्या देवाला तुम्ही तुमच्या समोर इमॅजिन करा आणि शांतपणे त्याची जाणीव करा. समोर असलेल्या परमात्म्याला सांगा की समर्था, मी थकली आता, मला तुमच्या सोबतीची गरज आहे. अशी तुम्ही मनापासून परमात्म्याला हाक मारा. तो नक्कीच तुमची मदत करेल. तुम्हाला जर तुमचा एकटेपणा घालवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही बाहेरच्या जगाशी कमीत कमी संपर्क करा. त्याऐवजी तुम्ही तुमच्या परमात्म्याशी संपर्क साधा. भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्यातला एकटेपणा घालवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने प्रयत्न करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.